राहुलची आई नुकतीच घरी आली होती। राहुलने आईला पाहिले आणि तिला विचारले, काय ग आई, या वेळेला जरा जास्तच दिवस राहिली मामाकडे? हो रे, दादा काळजीत होता यावेळी, म्हणून 2 दिवस जरा जास्त राहिले तिथे, आई म्हणाली। काय ग आई, काय झालंय? सगळं ठीक आहे ना मामाकडे? राहुल म्हणाला। शीतलच्या घरी जरा प्रॉब्लेम सुरू आहे रे, तिचा नवरा तिला चांगला वागवत नाही, आई म्हणाली। शीतलचा विषय निघताच राहुलच्या मनाची घालमेल झाली। त्याला वाटले होते की शीतल तिच्या सासरी खूप खुश असेल, ती खुश असेल असा विचार करूनच त्याने स्वतःला तिच्या विचारांपासून वेगळे करून घेतले होते। म्हणूनच तो हल्ली जवळच असलेल्या मामाच्या गावी सुद्धा जात नव्हता, कारण तिथे गेल्यावर त्याला शीतलच्या आणि त्याच्या लहानपणीच्या आठवणी आठवायच्या आणि मग त्या आठवणी त्याला असह्य व्हायच्या। पण नेमकं काय झालं असेल शीतल सोबत? राहुलच्या मनात आता असंख्य प्रश्नांनी थैमान घातले होते। म्हणून मग त्याने आईला विचारले, काय झाले आई शीतलला? बरी आहे ना ती? तिच्या नवऱ्याला म्हणे ती आवडत नाही, अगदी लग्नाच्या आधीपासूनच त्याला ती आवडली नव्हती, पण त्याच्या घरच्यांनी ती एकुलते एक असल्याने तिच्या मागे दादाची संपत्ती सुद्धा येईल म्हणून लग्नाला होकार दिला आणि दादाने त्याला चांगली नोकरी आहे आणि शहरात राहतो म्हणून लग्नाला होकार दिला। लग्न झाल्यापासून तो कधीच तिच्याशी चांगला वागला नाही। घरचे काळजी करतील आतापर्यंत तिने कोणाला सांगितलं नव्हतं, पण आता त्याची वागणूक तिच्या घरच्यांच्या सुद्धा लक्षात यायला लागली होती। म्हणून मग घरच्यांनी शीतलला याबाबत खूप विचारल्यावर तिने सगळं सांगितलं। आई म्हणाली, अगं पण का नाही आवडत ती त्याला? असे काय कमी आहे शीतलमध्ये? सगळ्या बाबतीत तर सर्व गुण संपन्न आहे ती, राहुल अगदी तळतळीने म्हणाला। त्याला म्हणे एखादी मॉडर्न मुलगी पाहिजे होती। शीतल पडली साधी सुधी, शिकलेली असली तरी राहणीमान खूप साधा आहे रे तिचं। खरं तर तिने प्रयत्न केला त्याला जसं आवडतं तसंच राहण्याचा, पण माणसाचा मूळ वागणं बदलणं एवढं सोपे नाही ना। पोरीच्या आयुष्याचा पार खेळ चालला रे। तरीही दादाला मी म्हटलं होतं की शीतलचं लग्न तुझ्याशी लावून दे म्हणून, पण दादा आपला मुलखाचा हट्टी आहे, आई म्हणाली। जाऊ दे आई, कशाला पुन्हा त्याच गोष्टी उकरून काढायच्या? मोठ्या मुश्किलीने तुम्हा दोघा बहीण भावाचा अबोला संपला। आता राहू दे जुन्या गोष्टी आणि शीतलच्या घरी लवकरच सगळं काही सुरळीत होईल। ती आहेच तितकी चांगली, तिच्या नवऱ्याला तिचा चांगुलपणा कळेलच लवकर, राहुल म्हणाला। ते तर आहेच म्हणा, सगळं होईलच सुरळीत, आई म्हणाली। राहुलने आईला जरी या गोष्टीवर निश्चिंत राहायला सांगितलेले असले तरी तो मात्र अजूनही याच गोष्टीचा विचार करत होता, जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, जिला मनाच्या एका कोपऱ्यात गोड आठवणी बनून कायमचं बंद केलं, ती शीतल कोणाला नावडती सुद्धा असू शकते हे ऐकूनही त्याला विचित्र वाटलं। तिला आता तिच्या नवऱ्याची कीव येत होती। परमेश्वराने त्याच्या पदरात निर्मळ प्रेमाचे दान दिले होते, पण त्याला साधी तिची कदर सुद्धा नव्हती। आणि दुसरीकडे राहुलने तिला मिळवण्यासाठी कितीतरी देवांना साकडे घातले होते। लवकरच दोघांचाही घटस्फोट झाला। या धक्क्यातून सावरायला तिला बराच वेळ लागला। शीतलला त्या अवस्थेत पाहून राहुलच्या आईला खूप वाईट वाटत होते। शीतलच्या वडिलांनी जरी राहुल आणि शीतलच्या लग्नाला नकार दिलेला असला तरी यात शीतलची काही चूक नाही हे राहुलच्या आई जाणून होती, आणि म्हणूनच आपला आधीचा अपमान विसरून राहुलच्या आईने पुन्हा एकदा शीतलच्या आईजवळ राहुल आणि शीतलच्या लग्नाबद्दल विषय काढला। शीतलच्या आईला आधीपासूनच जावई म्हणून राहुल आवडायचा, पण नवऱ्याच्या निर्णयापुढे तिचे काहीच चालले नाही। पण एवढे सगळे होऊन सुद्धा राहुलची आई पुन्हा एकदा शीतलला आपल्या घरची सून करून घ्यायला तयार आहे
हे ऐकून त्यांना खूप चांगले वाटले. पण शीतलच्या आईने राहुलच्या आईला थोडा वेळ मागितला, कारण आता जरा घाई होईल असे त्यांना वाटले. शिवाय शीतल सुद्धा अजून सावरलेली नव्हती आणि शीतलचे बाबा काय उत्तर देतील याची सुद्धा त्यांना कल्पना नव्हती. राहुलच्या आईने सुद्धा थांबायला होकार दिला, कारण त्यांना सुद्धा राहुलकडून होकार मिळवायचा होता. राहुलच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची त्यांना कल्पना नव्हती. इकडे शीतलचं मन लागावं म्हणून तिच्या काकांनी तिला पुढे शिक्षण घेण्याचे सुचवले. शिवाय काही स्पर्धा परीक्षा सुद्धा द्यायचे सुचवले. शीतलच्या वडिलांना हे फारसे रुचले नव्हते, पण घरी सगळ्यांनी दुजोरा दिल्याने मग त्यांनी नाईलाजाने तिला शहरात असणाऱ्या काका काकूंच्या घरी राहण्याची परवानगी दिली. तिथे तिच्या 2 चुलत बहिणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. मग शीतलने सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि दुसऱ्याच परीक्षेत तिला यश मिळाले आणि शीतल चांगल्या नोकरीवर लागली. घरी सगळ्यांनाच आनंद झाला. आधी तिच्या वडिलांना तिचे परीक्षा देणे, अभ्यास करणे फारसे रुचले नव्हते. आता तेच मुलीच्या यशाने हुरळून गेले होते. शीतल चांगल्या नोकरीवर लागली हे कळाल्यावर तिला दुसऱ्या लग्नासाठी स्थळे येऊ लागली. ती सुद्धा पहिल्यापेक्षा सुद्धा चांगली. तेव्हा शीतलच्या वडिलांनी ठरवले की तिच्या पहिल्या नवऱ्याच्या नाकावर टिचून शीतलसाठी आधीपेक्षाही चांगला आणि श्रीमंत मुलगा पाहायचा. एके दिवशी काही कामानिमित्ताने राहुल मामाच्या गावी आला होता. शीतलचं अभिनंदन करावं म्हणून न राहून तो शीतलच्या घराच्या दिशेने निघाला. शीतल सुद्धा त्या दिवशी घरीच होती. योगायोगाने त्याच दिवशी एक मध्यस्थ शीतलसाठी स्थळ घेऊन आले. मुलाचं हे पहिलंच लग्न होतं. शिवाय मुलाला चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी होती. शीतलचे वडील या लग्नासाठी लगेच तयार झाले. ते मध्यस्थ गेल्यावर त्यांनी लगेच शीतलच्या आईला आणि शीतलला जवळ बोलावून घेतले आणि म्हणाले, बघितलं शीतलची आई, आपल्या शीतलने नशीब काढलं. आधीपेक्षाही चांगला नवरा मिळणार आहे. बघ तिला चांगला भरपूर पगार आहे. मी तर लगेच हो सांगितलं त्यांना. अहो पण शीतलची आई म्हणाली, आता काय मध्येच तुझं, बोल काय म्हणायचं आहे ते. शीतलचे वडील त्यांना म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की वहिनींनी तुम्हा पुन्हा एकदा राहुलसाठी शीतलला मागणी घातली होती म्हणून, आणि तुम्ही तेव्हा म्हणाले होते की तुम्ही विचार करणार म्हणून. इतकंच नाही तर तुम्ही होकार द्यायला सुद्धा तयार होतात. मग आता आधी त्यांच्या स्थळाचा विचार व्हायला नको का? शीतलची आई म्हणाली. त्या सरशी शीतलने तिच्या आईकडे पाहिले. आत्याने राहुलसाठी आपल्याला मागणी घातली याची थोडीफार तिला कल्पना होती, पण तेव्हा ती वेगळ्याच मनस्थितीत असल्याने तिने इतके लक्ष दिले नव्हते. पण आज मात्र विषय निघालाच होता तर तिला याबाबत बोलणे भाग होते. आता बाबा यावर काय बोलतात याकडे तिचे लक्ष लागले होते. बाबा आईला म्हणाले, ती आधीची गोष्ट आहे. आधी आपल्या शीतलला नोकरी लागलेली नव्हती, पण आता आपल्याला त्यांचा विचार करायची काहीच गरज नाही. आता तर कितीतरी चांगले स्थळ सांगून येत आहेत शीतलला, आणि आजचा मुलगा तर सगळ्यात चांगला वाटला मला, शीतलचे बाबा म्हणाले. शीतलच्या बाबांचे बोलणे घराबाहेर उभे राहून घरात जावे की न जावे या विचारात असलेल्या राहुलच्या कानावर पडले आणि तो आतमध्ये न जाता बाहेरच भिंतीच्या आधाराने असलेल्या ओट्यावर बसला. आता त्याच्या मनात शीतलला मिळवण्याची काही आशा नव्हती. तरीही आई का वारंवार हा प्रयत्न करते ह्याचे त्याला वाईट सुद्धा वाटले, कारण पुन्हा एकदा नकाराने त्याच्या दुःखाचे सावट अधिकच गडद होत जात होते. तो विचारत असताना आतमधून शीतलचा आवाज आला. शीतल तिच्या बाबाला म्हणाली, चांगला म्हणजे नक्की काय बाबा? त्याला जास्त पगार आहे म्हणून तो चांगला आहे असं असतं का?
आणि तसं असेल तर मग याच्यापेक्षा जास्त पगार ज्याला असेल तो या मुलापेक्षाही चांगला असेल ना बाबा, शीतल म्हणाली. तू अशी का म्हणतेस बाळा, तू माझी एकुलती एक मुलगी आहेस, मग तुझ्यासाठी चांगल्यात चांगलं स्थळ शोधणं माझं कामच आहे. बाबा म्हणाले, पण चांगलं म्हणजे नक्की काय? मला माझ्या नवऱ्याने घटस्फोट दिला तेव्हा मला नाव ठेवणारे लोक मला नोकरी लागली म्हणून माझ्यासाठी स्थळ आणत आहेत. माझ्यासोबतच तुमची शेती सुद्धा त्यांना मिळेल या आशेने अनेक मुलं मी घटस्फोटीत आहे हे विसरून माझ्याशी लग्न करायला तयार आहेत. पण मला हे सगळं नकोय बाबा, शीतल म्हणाली. मग तुला काय हवंय? बाबांनी विचारले. पहिल्या लग्नात वाईट अनुभव घेतल्यावर इतक्या लवकर मी दुसऱ्या लग्नाचा विचार करू शकत नाही, पण कधीतरी ते होईलच हेही मला ठाऊक आहे. पण जर माझ्यासाठी मुलगा पाहायचाच असेल तर मी जशी आहे तशी मला स्वीकारणारा नवरा हवाय मला. माझ्या मागे किती संपत्ती आहे हे न बघता ज्याला फक्त माझी सोबत हवी असेल असा नवरा हवाय मला. फक्त माझ्या चांगल्या काळात मला सोबत न करता माझ्या वाईट वेळेत सुद्धा माझ्या सोबत खंबीर उभा राहील असा नवरा हवाय मला. मी कशी दिसते यापेक्षा मी मनाने कशी आहे हे पाहणारा नवरा हवाय मला. आणि मला वाटतं की राहुल पेक्षा चांगला नवरा मला मिळू शकणार नाही. तुम्हाला हवाय तितका श्रीमंत नाही, पण त्याच्या मनाच्या श्रीमंतीची बरोबरी कोणी करू शकणार नाही, शीतल निर्धाराने म्हणाली. बाहेर उभा असणारा राहुल मात्र शीतलचे बोलणे ऐकून तृप्त झाला. तिचा आपल्यावर प्रेम जरी नसलं तरी तिचा आपल्यावर इतका विश्वास आहे या जाणीवेने त्याला त्याचे प्रेम सार्थक झाल्यासारखे वाटले. या क्षणाला त्याला आणखीन काहीही नको होते. इकडे बाबा मात्र नुसतेच विचार करत उभे राहिले. शीतलची आई म्हणाली. शीतलचा घटस्फोट झाल्यावर सगळ्यांनीच तिला टोमणे दिले. नवऱ्याला जशी बायको हवी होती तशी का नाही झाली म्हणून. पण या सगळ्यात आपल्याला सगळ्यात जास्त आधार कुणी दिला असेल तर तो फक्त तुमच्या ताईंनी दिलाय. एवढेच नाही तर स्वतःच्या एकुलता एक मुलासाठी तिला पुन्हा लग्नाची मागणी घातली. म्हणून मला वाटतं तुम्ही राहुलच्या स्थळाचा विचार करावा. थोडा वेळ घरात भयानक शांतता पसरली. आजपर्यंत एक बाहुली सुद्धा स्वतःसाठी न घेतलेल्या शीतलने आज स्वतःसाठी इतका मोठा निर्णय स्वतःच घेतला होता आणि तिच्या डोळ्यात निर्धार दिसून येत होता. शीतलच्या आईला देखील शीतलचा निर्णय पटला होता आणि शीतलचे म्हणणे योग्य असल्याची जाणीव आज तिच्या बाबांना सुद्धा झाली होती. जास्त पगार म्हणजे जास्त चांगलं स्थळ या निकषाला मी आज सुरुंग लागला होता. इकडे बाहेर उभा असणारा राहुल घराच्या बाहेरूनच महागारी फिरणार इतक्यात शीतलचे काका म्हणजेच त्याचे लहान मामा तिथे आले आणि त्याला म्हणाले, अरे राहुल तू इकडे कसा? काही नाही मामा, जरा इकडे आलो होतो, म्हटलं मोठ्या मामांना भेटून जावं. राहुल म्हणाला, चल मग मी पण आताच आलोय असे म्हणत छोटे मामा त्याला आतमध्ये घेऊन सुद्धा गेले. राहुल अचानक घरी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले, कारण शीतलच्या लग्नापासून तो इकडे फिरकला नव्हता. त्याला पाहता शीतलचे वडील म्हणाले, ए राहुल ए बस. शीतलच्या आईकडे पाहून म्हणाले, तुम्ही चहा पाण्याचं बघा, आपले जावई आलेत. आणि त्या सरशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तेवढ्यातच शीतल आणि राहुलची नजरानजर झाली आणि शीतलच्या चेहऱ्यावर लाजेची लाली आली आणि नजर आपोआप झुकली. आपल्या अशा पाहण्याने शीतल अवघडली हे लक्षात येताच त्याने आपली नजर फिरवली. पण आजवर फक्त त्याच्याच नजरेत असणारं प्रेम आज तिच्या नजरेत सुद्धा उतरल्याचं पाहून तो मनोमन सुखावला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.